मिरज पूर्व भागात प्रथमच नव्याने सलगर येथे सुरू झाले अत्याधुनिक सिद्धिविनायक नेत्रालय व्हिजन सेंटर। आज तुमच्यासाठी मोफत नेत्र तपासणी व ऑपरेशन शिबिर 13 एप्रिल ते 5 मे 2026 या कालावधीत सुरू असलेल्या या शिबिरात कॉम्प्युटरद्वारे संपूर्ण डोळे तपासणी, मोतीबिंदू फेको शस्त्रक्रिया, 5 बिंदू उपचार, लेसर सुविधा, तिरळेपणा व लहान मुलांच्या डोळ्यांचे आजार यावर तज्ञ डॉक्टरांकडून उपचार उपलब्ध आहेत। तसेच ब्रँडेड चष्मे, गॉगल्स व कॉन्टॅक्ट लेन्सेस ही उपलब्ध। वेळ सकाळी 9 ते दुपारी 2 आणि सायंकाळी 4 ते 8। ठिकाण हायस्कूल रोड, सलगरी, तालुका मिरज। संपर्क 9309764441। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। जालना बीड महामार्गावर अंबड तालुक्यातील रामनगर फाट्याजवळ शनिवारी रात्री भीषण अपघात घडून चालकाचा जागीच मृत्यू झाला। प्रणव चिदानंद होनराव, वय वर्ष 35, राहणार चाबुकस्वारवाडी, तालुका मिरज, जिल्हा सांगली असे मृताचे नाव आहे। या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। मिळालेल्या माहितीनुसार लोखंडी सळ्या व इतर साहित्य घेऊन ट्रक क्रमांक MS09 GJ 3107 जालन्याकडून बीडकडे जात होता। शनिवारी रात्री सुमारे 9 ते 9:30 वाजण्याच्या दरम्यान ट्रक रामनगर फाट्याजवळ आला असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले। वळण घेताना ट्रक अचानक रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला। अपघात इतका भीषण होता की ट्रकचे कॅबिन पूर्णपणे चिरडले गेले आणि प्रणव होनराव यांचा जागीच मृत्यू झाला। अपघातानंतर मोठ्या आवाजामुळे रामनगर परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। नागरिकांनी चालकाला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र गंभीर दुखापतीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। अपघातग्रस्त ट्रक महामार्गावरच उलटल्याने जालना बीड महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती। त्यानंतर पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने ट्रक बाजूला हटवून रात्री उशिरा वाहतूक सुरळीत केली। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे।